ABP News Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वेक्षणांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन रोबोटिकचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात रोबोटिक सांधेतज्ञ असणारे डॉक्टर मंगेश दरेकर सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर मंगेश दरेकर सरांची. नमस्कार सर. नमस्कार. मला आवडून सांगायचं वाटतं की त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये विशेष प्रावीण्य मिळाल्यानंतर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमधलं पुढचं प्रगत प्रशिक्षण आणि त्याच पद्धतीने नंतर रोबोटिक सांधेरोपणामधलं प्रगत प्रशिक्षण जर्मनी या ठिकाणून संपादन केलं. अर्थातच या प्रशिक्षणाचा फायदा भारतातील रुग्णांसाठी ते भारतात परतले आणि सध्या पुणे या ठिकाणी खास करून सिंहगड रोड पुणे या ठिकाणी ते कार्यरत आहेत. दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर या ठिकाणी. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं की रोबोटिक उपचार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खर्च येतो, पण डॉक्टर दरेकर यांनी हे उपचार सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचावेत यासाठी विशेष करून रोबोटिक उपचारांमध्ये 40% सवलत ठेवून सर्व रुग्णांना हे उपचार मिळतील याची दक्षता घेतलेली आहे की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना सुद्धा हे रोबोटिक उपचार परवडावेत आणि त्यांना विशेष करून ह्या उपचारांचा लाभ व्हावा ह्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. आणि अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे विशेष करून रोबोटिक उपचारांमध्ये आणि दुर्बीण उपचारांमध्ये त्याचा आपण लाभ घेऊ शकता. सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर गुडघेदुखी सर्वप्रथम येतेच, पण त्याच अनुषंगाने मला सांगायचं आहे खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट आपल्याला एव्हियन सारख्या आजारामध्ये गेल्या काही वर्षात करोनानंतर जास्त खराब झालेलं दिसतो, त्याचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा त्याच अनुषंगाने डायबिटीसमुळे फ्रोझन शोल्डरसारखी समस्या आहे, कोपराची सांधेदुखी आहे किंवा विविध असणाऱ्या दुखापती खास करून खेळाडूंना होणाऱ्या दुखापती आहेत विविध सांध्यांना, ह्याच अनुषंगाने तापानंतरची सांधेदुखी झाली किंवा इतर आजार म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवात झाला, गावठी आर्थरायटिस झाला किंवा सोरायसिस नंतरचा आर्थरायटिस, विविध कारणांनी सांधे खराब होऊ शकतात आपले. तर ह्या सर्वांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर या ठिकाणी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या अनुषंगाने अर्थातच पहिला प्रश्न माझा असा आहे, संधिवात सांधेदुखी म्हटलं की डोळ्यासमोर गुडघेदुखीच येते, तर सुरुवात आपण आधी आमच्या सर्व प्रेक्षकांना सांधेदुखी किंवा संधिवात होतो कसा हे सांगा, काय सांगता येईल? जर आपण संधिवाताबद्दल बोलत आहोत तर आपण मॉडेलवरती बघू शकत आहात की संधिवातामध्ये साधारणतः स्टेजिंग कसं केलं जातं. तर अर्ली स्टेजमध्ये किंवा नॉर्मल नीजमध्ये आपण जर बघितलं तर कुर्चा नामक हे आवरण जे असतं पांढऱ्या कलरचं ते सर्वांना देवानी नितळ आणि भक्कम असं दिलेलं असतं. जसं वय वाढत जातं तसं तसं त्या कुर्चेमध्ये झीज व्हायला सुरुवात होऊन ती कुर्चा हळूहळू खराब होऊन सांध्यावरनं निसटून जायला लागते. जर आपण पाहिलं तर पहिल्या स्टेजमध्ये सांध्यामध्ये गॅप कमी होते आणि त्याच्यानंतरच्या स्टेजमध्ये सांध्याच्या आजूबाजूला हाड वाढणे किंवा पायामध्ये बाक निर्माण होणे हे स्टेज 2 आणि स्टेज 3 मध्ये साधारणतः सांध्यामध्ये बदल होतात आणि पूर्णतः सांध्यावरचं आवरण झिजल्यानंतर पाय पूर्ण तिरपे झाल्यानंतर आपण त्याला स्टेज 4 असं म्हणतो. जसं झीज वाढत जाईल तशी ट्रीटमेंट ची जी संकल्पना आहे किंवा ट्रीटमेंट लागणारी जी आहे ती बदलत जाते. मी प्रतिभा देवी. 4-5 वर्षांपूर्वी मला दोन्ही गुडघ्यांचा खूप त्रास होत होता आणि मला लांबच्या हॉस्पिटलमध्ये नव्हतं जायचं, पण परमेश्वरी कृपेने दरेकर आमच्या घरासमोरच हॉस्पिटल आलं आणि मी त्यांच्याकडनं दोन्ही गुडघ्यांची शस्त्रक्रिया करून घेतल्या आणि नंतर विजयदुर्गी केली 1-1.5 महिना आणि मला खूप बरं वाटतंय. पूर्वीचे माझे वाकडे पाय पडत होते ते आता एकदम सरळ व्हायला लागले आणि फिजिओथेरपीने 1.5 महिना माझी घेतली तेच. त्याच्यानंतर त्यांचे सगळे व्यायाम शिकले, 1 महिना वॉकर वापरलं. आता मी विदाऊट वॉकरने आणि इंडिपेंडंटली स्वतः चालू शकते. त्यांचा अनुभव मला खूप चांगला आला आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं आहे की विशेष करून पुढील 1 महिन्यासाठी सांधेदुखी रुग्णांसाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरद्वारे. ह्या अंतर्गत आपल्याला विशेष करून वैद्यकीय सल्ला, तपासण्या आणि उपचार म्हणजेच कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट ही सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध असणार आहे. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने 40% सवलत आहे आपल्याला, विशेष करून रोबोटिक उपचारांमध्ये आणि दुर्बीण उपचारांमध्ये. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळे उपचार होतात असं आपण सांगितलं, तर कोणकोणते उपचार उपलब्ध आहेत काय सांगता येईल? सुरुवातीच्या पिरियडमध्ये ज्यावेळेला पेशंट येतात त्यावेळेला आपल्याला झीज कमी प्रमाणात असेल त्यावेळेला आपण औषध उपचार आणि फिजिओथेरपी आणि ॲक्टिव्हिटी म्हणजे हालचालींवरती काही मर्यादा टाकून पेशंटला आपण बऱ्यापैकी प्रमाणात रिलीफ देऊ शकतो. ज्या लोकांना हालचाली जमत नाही आहेत किंवा दुखणं जास्त आहे त्या केसेसमध्ये आपल्याला इंजेक्शनचा एक पर्याय उपलब्ध आहे. आणि ज्यांना इंजेक्शननी फरक पडत नाही आहे किंवा झीज थोडी जास्त प्रमाणात आहे पण वय कमी आहे, त्यांना आपण दुर्बिणीतनं सांधा साफ करून आणि वंगणाचे तिथेही इंजेक्शन देऊन आपण त्यांना फायदा देऊ शकतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचं, आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटरचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमध्ये जी सवलत आहे त्याचा लाभ घेऊ शकता. सर, आपण आता दुर्बीण उपचारांविषयी बोललातच, तर खास करून ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये तर आपण हे उपचार करतोच, पण जेव्हा दुखापती होतात गुडघ्याला आणि लिगामेंट इंजुरी होतात तेव्हा सुद्धा ह्या दुर्बीण उपचारांचा वापर होतो का, काय सांगता येईल? दैनंदिन कार्यात बरेचसे लोकांना खेळ किंवा जिम हे करणं बऱ्यापैकी आवडतं. सो त्या केसमध्ये लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन्स किंवा लिगामेंटचे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे काही टाक्यांमध्येच पूर्णतः सक्सेस रेट खूप हाय आहे आणि त्याच्यानंतर ऑलमोस्ट सगळ्या ॲक्टिव्हिटीज करता येतात. सो गादीचे दुखणे असो किंवा गादीच्या इंजरीज असो किंवा लिगामेंट असो, सर्व काही दुर्बिणीच्या साहाय्याने आपल्याला करता येतं. मी सानिका सचिन पाटणकर, मी ऑल इंडिया रँकिंग बॅडमिंटन प्लेयर आहे. मला ऑगस्टमध्ये ACL टेअर झालं होतं आणि त्यामुळे मी सरांची अपॉइंटमेंट घेतली आणि सरांनी मला सांगितलं की सर्जरी करावी लागेल. सर्जरीनंतर मला वाटत होतं की रिकव्हरी फास्ट होईल का नाही, कारण बॅडमिंटनमध्ये रँकिंग होती. सो सरांनी सर्जरी केली आणि त्यानंतर फिजिओथेरपी पण चांगली झाली. त्यामुळे मग ऑपरेशन सक्सेसफुल झाल्यानंतर मग 2 महिन्यात चांगली रिकव्हरी झाली, वॉकिंग करायला लागले. मग त्यानंतर 6 मंथ्समध्येच मी कोर्टवर उतरले आणि त्यानंतर मला काहीच प्रॉब्लेम नाही आला पायात. दुखलं नाही अजिबात, काही नाही झालं आणि खूप चांगली रिकव्हरी झाली आधीपेक्षा सुद्धा. सो मला सरांना थँक्यू म्हणायचं आहे, त्यांनी खूप चांगली ऑपरेशन केलं. सर्व प्रकारचे सांधेदुखीचे रुग्ण किंवा मणके विकाराने ग्रस्त असणारे रुग्ण किंवा विविध प्रकारच्या हाडांचे विकार असणारे रुग्ण ह्या सर्व असणाऱ्या उपचारांचा लाभ घेऊ शकतात. आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती हेल्पलाईन नंबर बघत आहात. हे सांधेदुखीच्या रुग्णांसाठीचे हेल्पलाईन आहेत. विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्या अंतर्गत आपल्याला सवलतीच्या दरामध्ये कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि ट्रीटमेंट म्हणजे उपचार या तिन्ही गोष्टी उपलब्ध असणार आहेत. आणि विशेष करून रोबोटिक उपचारांमध्ये 40% सवलत आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, अर्थातच या अनुषंगाने जेव्हा चौथ्या टप्प्यात गुडघेदुखी जाते तेव्हा सांधेरोपणाशिवाय पर्याय राहत नाही, पण आता रोबोटिक उपचारांमुळे एक वैद्यकीय क्रांती घडली असं म्हणायला हरकत नाही. उपचारांमध्ये काय सांगता येईल विषय आम्हाला? आपल्या हॉस्पिटलमध्ये जनरेशन जे आहे ते 4th जनरेशनचा रोबोट आहे, जो की इमेजलेस सिस्टम आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशनच्या आधी CT स्कॅनची तपासणीची आवश्यकता नसते. सो आपल्याला रिअल टाईम अपडेशन, सर्जिकल प्लॅनिंग हे सगळं OTमध्येच करता येतं आणि पेशंटला उत्तमरित्या कमीत कमी हाडाची कटिंग करून किंवा कमीत कमी सॉफ्ट टिश्यू आपण हाडावरनं सेपरेट करून आपण पेशंटला कमीत कमी रक्तस्राव होऊन ऑपरेशन पूर्णपणे पार पाडू शकतो. सो त्याच्यामुळे ऑपरेशनला लागणारा अवधी कमी झालेला आहे आणि ऑपरेशन नंतरची होणारी रिकव्हरी किंवा त्यांना लागणारं ब्लड ट्रान्सफ्युजन ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी प्रमाणात ऑलमोस्ट 0 झालेल्या आहेत. मला अगोदर म्हणजे चालायला खूपच त्रास व्हायचा. गुडघे दोन्ही गुडघे अशी घासायची. मग काही दिवसांनी मला घरात सुद्धा कसं चालता येईल ना. माझ्या मोठ्या मुलांनी श्रीकांनी सांगितलं, जरी डॉक्टर चांगले होते, मी तुला त्यांच्याकडे घेऊन जातो, तुला ऑपरेशन होते का म्हणजे. मग डॉक्टरांनी त्यांची तपासण्या जेवढ्या काय होत्या ते सगळ्या तपासण्या केल्या. म्हणजे ऑपरेशनची तयारी असेल तर मग आपण ऑपरेशन करून घेऊ. दरेकर डॉक्टर, माझा खरंच तुम्हाला धन्यवाद मला वाटतं. तुमच्यामुळे माझे खरंच गुडघे खूप व्यवस्थित सगळे शिस्तीत झाले, कुठलाही मला त्रास होत नाहीये. 2022 पासून गुडघा फार दुखत होता, उजवा गुडघा. नंतर मग डॉक्टर मंगेश दरेकर यांचा ऍड्रेस मिळाला. 8 दिवसात सगळ्या आम्ही
ज्या टेस्ट होत्या ते करून घेतल्या. टेस्ट माझ्या सगळ्या नॉर्मल आल्या. त्यामुळे आम्ही निर्णय घेतला रोबोटिक गुडघ्याचं ऑपरेशन झालं सक्सेसफुली आणि त्याच्यानंतर मी फिजिओथेरपी सुरू घेतली आणि आज आता मी व्यवस्थित चालू शकते. आपण आता जाणून घेतलं रोबोटिक उपचारांविषयी जे आता आपल्याला सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध झालेले आहेत. दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर पुणे सिंहगड रोड या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे 40% सवलत असणार आहे आपल्याला या उपचारांमध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, एकंदरीतच या रोबोटिक उपचारांचे काय काय फायदे आहेत रुग्णांना, काय सांगता येईल? तरी या अनुषंगाने मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की ऑपरेशनमुळे रोबोटिक शस्त्रक्रियेच्या नंतर कमी रक्तस्रावामुळे आणि कमीत कमी सॉफ्ट टिश्यू रिलीज केल्यामुळे पेशंटची रिकव्हरी जलद होते, जेणेकरून ते त्यांच्या हालचाली जशा पूर्ववत होत्या किंवा 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी होत्या तशा करू शकतात आणि लवकरात लवकर ते त्यांच्या कामावरती रुजू होऊ शकतात. गाडी चालवणे, सायकलिंग करणे, ट्रेकिंग करणे, त्याच्यानंतर मांडी घालून बसणे, खाली बसणे, या सर्व हालचाली त्यांना करता येतात. हॅलो, मी मिसेस मीना वैद्य. माझे गेली 10-12 वर्ष गुडघे खूप दुखत होते. तर त्याकरता माझा भाचा आहे डॉक्टर वैभव दुधाळ. त्यांनी मला डॉक्टर मंगेश दरेकर यांचं नाव सुचवलं म्हणून मी त्यांच्याकडे गेले होते. त्यांनी पहिल्याच ह्याच्यात माझे एक्सरे आणि बाकीचे सगळे रिपोर्ट्स वगैरे बघून त्यांनी नी रिप्लेसमेंट करणं आवश्यक आहे असं सांगितलं आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही 14 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट या 2 दिवशी माझी दोन्ही गुडघ्यांची एक करून ऑपरेशन करून घेतली आणि आज ऑपरेशनला माझे 2 महिने झालेले आहेत. पण मला विशेष इथे गोष्ट नमूद करायची वाटते ती की मी आता 2 महिन्यातच खूप कॉन्फिडंट झालेली आहे. माझ्या रोज मी जवळपास एक अर्धा तास बाहेर चालू शकते आहे आणि माझा मंगेश दरेकरांकडे ऑपरेशन जे केलं तिथला मला अनुभव अतिशय चांगला आला. कारण तिथल्या ज्या प्री ऑपरेटिव्ह टेस्ट असतात त्या सगळ्या खरं म्हणजे एकाच ठिकाणी झाल्या. त्याच्यामुळे आपल्याला इकडे तिकडे कुठे धावाधाव करायला लागत नाही. त्याचप्रमाणे त्यांनी मला फिजिओथेरपिस्ट तुषार बापट म्हणून सांगितले होते. त्यांनी घरी येऊन 2 महिने माझ्या फिजिओथेरपीची सर्व ट्रीटमेंट घेतली आणि माझ्यात कॉन्फिडन्स निर्माण केला. थँक्स टू डॉक्टर मंगेश दरेकर आणि डॉक्टर तुषार बापट. आपण आता जाणून घेतलं डॉक्टर मंगेश दरेकर सरांकडनं, जे रोबोटिक सांधे तज्ज्ञ आणि दुर्बीण उपचार तज्ज्ञ आहेतच, की कशा रीतीने रोबोटिक उपचारांचे सर्वच सांधेदुखी रुग्णांना फायदेच फायदे आहेत. कमी रक्तस्राव आहे, वेदना नाहीत, लवकर रिकव्हरी, आपण कामावर पूर्वत लवकर रुजवू शकता. त्यामुळे विशेष करून मधुमेही रुग्ण झाले किंवा सिनियर सिटीजन्स आमचे आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, स्त्रिया आहेत ज्यांना ऑस्टिओपोरोसिस हाडांची ठिसूळता असते, कामगार वर्गातले, शेतकरी वर्गातले रुग्ण ह्याचा फायदा घेऊ शकतात. पण त्याहून पुढची महत्त्वाची गोष्ट की ह्या असणाऱ्या शस्त्रक्रियेचा खर्च हा सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर या ठिकाणी. आणि विशेष करून रोबोटिक उपचारांमध्ये 40% सवलत असणार आहे. तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं पुढचा प्रश्न तो आहे हिप जॉईंट विषयी. कारण गुडघ्याच्या खालोखाल दुसरा कोणता सांधा खराब होतो तो हिप जॉईंट किंवा खुब्याचा सांधा, आणि एव्हीएन सारख्या आजाराचं प्रमाण आता खूप वाढलेलं दिसतं. काय सांगता येईल या विषयी आम्हाला? आपल्या प्रश्नाचं उत्तर आता बेसिकली सांधा जर आपण खुबा बघितला तर तो एक बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे. बॉल अँड सॉकेट असल्यामुळे त्याच्यावरती येणारा ताण बऱ्यापैकी जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे खुब्याचं झिजण्याचं जे प्रमाण आहे एव्हीएनमध्ये त्याचा स्पीड खूप वेरी होतो. तर त्याचा रक्तपुरवठा किती प्रमाणात खंडित झाला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. ज्यावेळेला पेशंट आमच्याकडे येतात त्यावेळेला आम्ही त्यांना यंग असल्यामुळे मॅक्सिमम औषधोपचार आणि व्यायामांवरती ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून सर्जरी लागण्याची जी शक्यता आहे किंवा त्याच्यामध्ये लवकर लागण्याच्या ऐवजी त्याच्यामध्ये विलंब व्हावा जेवढा होईल तेवढा आम्ही आमच्याकडनं पूर्णतः प्रयत्न करतो. ज्या केसमध्ये ज्याला सांध्यामध्ये झीज जास्त प्रमाणात होते आणि पुढच्या पूर्णतः नष्ट होऊन हालचाल पूर्णतः थांबायला लागते किंवा पेशंटला बऱ्यापैकी मर्यादा येतात त्यावेळेला आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया करू शकतो. आता याच्यामध्ये नवीन प्रकारचे सांधे सिरॅमिक ऑन सिरॅमिक किंवा ड्युअल मोबिलिटी सारखे सांधे जे आलेले आहेत ज्यांचं आयुर्मान खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये हालचाली पण जास्त प्रमाणात करता येतात. अशा पद्धतीने आपण ऑपरेशनचं पार पाडून पेशंटला सर्व हालचाली करायला आणि पुढे जाऊन त्यांच्या नॉर्मल आयुष्य जगण्यासाठी मदत करू शकतो. नमस्कार, मी शशिकांत पाटील. मला मागच्या 14 वर्षापासून त्रास होता हिप जॉईंटचा. मी बऱ्याच डॉक्टरांकडे त्याचं ओपिनियन घेतले, पण प्रत्येकाचं असं म्हणतो की ऑपरेशनशिवाय याला पर्याय नाही. मग मला सांगितलं की पुण्यामध्ये आपले दरेकर्स डॉक्टर आहेत त्यांच्याकडे मी आलो आहे.
आणि त्यांनी माझं चेकिंग केली आणि मला सांगितलं की आपण ऑपरेशन करू शकतो याचं. आणि तेही मी स्पोर्ट्स पर्सन असल्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्हाला नंतर सर्व गोष्टी करता येतील. तर मग मी त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवला आणि मी त्यांच्याकडे ऑपरेशन केलं. तर आता मागील 2 वर्षापासून माझं ऑपरेशन व्यवस्थित झालेलं आहे आणि मी आता व्यवस्थित सर्व माझे कार्य करतो. मी आता सध्या स्विमिंगसुद्धा करतोय आणि बाकी सायकलिंग करू शकतो, मोटरसायकल चालवू शकतो. त्यामुळे कोणतीही अडचण मला आली नाही. यांचा मला अनुभव फारच छान आलेला आहे. तरी आपण सर्वांनी या गोष्टीचा फायदा घ्यावा आणि बघावा, म्हणजे माझ्यासारखा ज्यांचा त्रास असेल त्यांनी हे कार्य करावं असं मला बरं वाटतं. आपण जाणून घेतलं आता खुब्याच्या सांधेदुखीविषयी म्हणजे हिप जॉईंट विषयी डॉक्टर मंगेश दरेकर सरांकडनं. आणि मला अजून सांगायचं वाटतं, कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो, म्हणजे गुडघेदुखी आहेच, पण त्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी आहे, फ्रोझन शोल्डर आहे, किंवा विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी म्हणजे आमवात आहे, रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे, तापानंतरची सांधेदुखी आहे, विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी, ह्यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर या ठिकाणी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 40% सवलत आहे या उपचारांमध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने आपण आता गुडघेदुखीविषयी बोललो, खुब्याच्या सांधेदुखीविषयी बोललो, तसंच फ्रोझन शोल्डरची समस्या सुद्धा गेल्या काही वर्षात आपल्याला वाढलेली दिसते, खास करून डायबेटिक रुग्णांमध्ये ती जास्त दिसते. काय सांगता येईल या विषयामध्ये? आपण ज्यावेळेला OPDमध्ये पेशंट बघतो आमच्या हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेला आम्ही पेशंटला औषध उपचार आणि मेनली फिजिओथेरपी असिस्टेड एक्सरसाइजेस ज्या असतात त्या सजेस्ट केले जातात, ज्याच्यामध्ये जवळजवळ 90 ते 95% रुग्ण पूर्णतः बरे होतात. ज्या केसमध्ये फरक पडत नाही तिथेच आम्ही आपण ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन MRI किंवा आणखीन काही तपासण्या आहेत त्या करून आपण मग त्यांना पुढचे सल्ले की म्हणजे इंजेक्शन थेरपी किंवा मॅनिप्युलेशन जनरल एनेस्थेशियामध्ये किंवा भूल देऊन हात हलवणे, आणि ज्यांना फारच रिजिड किंवा ज्यांची हालचाल काहीरित्या पूर्णतः येत नाही आहे त्या केसमध्ये आपण दुर्बिणीद्वारे सांध्याच्या आवरणाला रिलीज करून किंवा मोकळं करून आपण हालचाल पुरवत आणू शकतो आणि त्याचेही रिझल्ट 100% आहेत. आपण आता जाणून घेतलं फ्रोझन शोल्डर विषयी डॉक्टर मंगेश दरेकर सरांकडनं. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर या ठिकाणी आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत सर्व प्रकारच्या सांधेदुखीसाठी, ज्याच्यामध्ये गुडघेदुखी आहे, खुब्याची सांधेदुखी आहे, फ्रोझन शोल्डर आहे, कोपराची सांधेदुखी वगैरे. त्या अनुषंगाने आमवात झाला किंवा विशेष करून मणक्यांचे विकार आहेत ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, मानपाट कंबरदुखी दिसते आपल्याला. सो ह्या सर्वांसाठी आपल्याला सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत. विशेष करून या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांधेदुखीचं शिबिरही आहे, त्याचा आपण लाभ घेऊ शकता आणि 40% सवलत असणारे आपल्याला उपचारांमध्ये. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या अनुषंगाने मला विचारायचं वाटतं की स्त्रियांमध्ये सांधेदुखी जास्त दिसते का किंवा गुडघेदुखीचं सुद्धा प्रमाण जास्त दिसतं का? काय सांगता येईल? विशेषतः जर स्त्रियांचा विचार केला तर गुडघा झिजण्याचं प्रमाण हे स्त्रियांमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात जास्त आहे. ते साधारणतः त्याचं जे वेदना होण्याचा जे त्रास जो होतो तोही स्त्रियांमध्ये जास्त आहे. ह्याच्या मागे मुख्य कारण म्हणजे त्यांचं लीन मसल मास किंवा स्नायूंचं जे प्रमाण ते कमी असतं आणि ते वय जसं वाढत जातं तसं घटतं, त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास होतात. आता अर्थातच ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये विशेषतः वृद्ध स्त्रियांना ह्याच्याबद्दल सल्ला देतो, ह्याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा त्यांच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट काय लागते, औषध उपचार, डाएट, न्यूट्रिशन, एक्सरसाइजेस ह्या सर्व गोष्टींवरती भर दिला जातो. आणि रोबोटिक शस्त्रक्रियेच्या साहाय्याने जर आपण ऑपरेशन जरी करून घेतलं तरीसुद्धा वेदना होण्याचं प्रमाण हे अतिशय कमी प्रमाणात राहतं. त्यामुळे ह्याला घाबरून राहण्याची काहीच आवश्यकता नाही. आपलं जे आयुष्य आहे, जे आपण आत्ता वेदनामध्ये घालवतो आहे, ते पूर्णतः नष्ट करता येतं, वेदना पूर्णतः घालवता येतात आणि पुन्हा नव्या उमेदीने आपण सर्व हालचाली किंवा सर्व कार्य पूर्णपणे पार पाडू शकतो. एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता डॉक्टर मंगेश दरेकर सरांनी की कशा रीतीने आपल्याला सांधेदुखी असेल तर आपण लवकर डॉक्टरांना संपर्क करा, जेणेकरून आपल्याला विना शस्त्रक्रियाही उपचार करता येणं शक्य आहे. पण पुढच्या टप्प्यातली सांधेदुखी असेल तरी निराश होण्याची गरज नाही. रोबोटिक उपचार एक वरदान स्वरूपाचे उपचार आहेत जे अतिशय आरोग्यदायी आणि सुरक्षित आहेतच, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दरेकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर पुणे या ठिकाणी आपल्याला ते 40% सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध आहेत.
सर्वसामान्य रुग्णांपर्यंत वैद्यकीय सेवा ब्रीदवाक्य ठेवून डॉक्टर मंगेश दरेकर गेली 15 वर्ष कार्यरत आहेत आणि कोणत्याही स्वरूपाचा हाडांचा विकार असो, सांधेदुखी असो, मणक्यांचे विकार असो, म्हणजे मानपाट कंबरदुखी आहे, स्लिप डिस्क सायटिका सारखा आजार आहे किंवा संधिवात गुडघेदुखी आहेच, पण त्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट झालं किंवा फ्रोझन शोल्डर सारखी समस्या, खांद्याची सांधेदुखी आहे, कोपराची सांधेदुखी आहे, आमवात आहे, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, तापानंतरची सांधेदुखी, स्त्रियांची सांधेदुखी विशेष करून, आणि मला आवर्जून सांगायचं की सिनियर सिटीजन्स म्हणजे ज्येष्ठ नागरिक झाले, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग ह्यांच्यासाठी विशेष सवलत या ठिकाणी उपलब्ध आहे. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाची सांधेदुखी असो पण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शनाचा प्रश्न केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.